अकोला जिल्ह्यातील कारंजा पिंजर अकोला मार्गावर अदानी गॅस पाईपलाईनच्या कामाच्या नावाखाली सुरू असलेला बेजबाबदार आणि मुजोर कारभार अखेर उघडकीस आला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात घालण्यात येत असल्याचं संतापजनक वास्तव समोर आलं। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या कामात नियमांचा सर्रास भंग केला जातो। B&C रस्त्यावरच मुरुम, लोखंडी पाईप आणि इतर साहित्य बेफिकीरपणे टाकण्यात येतात। इतकेच नव्हे तर कामगारांची वाहनंही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला। या निष्काळजीपणाचा थेट परिणाम म्हणून श्री कवळे यांची कार रस्त्यावरील अडथळ्याला धडकून पलटी झाल्याची गंभीर घटना घडली। या अपघातात वाहनाचं प्रचंड नुकसान झालं असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। मात्र हा प्रकार म्हणजे प्रशासन आणि कंपनीच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरतोय। स्थानिक नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून अपघात होईपर्यंतच प्रशासन झोपेत असते का असा संतप्त सवाल विचारला जातोय। यापूर्वीही अनेक अपघात घडले असतानाही अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही, हे विशेष संतापजनक आहे। एरिया मॅनेजर निमलेश पाटील हे अचानक गायब झाले असून त्यांच्या जागी रितेश नावाचा अधिकारी रुजू झाल्याची चर्चा आहे। मात्र अधिकाऱ्यांची अदलाबदल झाली तरी कारभारातील बेजबाबदारी तशीच कायम असल्याचं दिसून येतं। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कामादरम्यान कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही। ना इशारा फलक, ना बॅरिकेड्स, थेट मृत्यूचा सापळाच रस्त्यावर उभारण्यात आला। हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवाशी उघडपणे खेळल्यासारखा आहे। याशिवाय या प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याचा गंभीर आरोपही होत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करण्यात आला। तरीही संबंधित प्रशासन मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो। आता तरी जागे व्हा, नागरिकांचा इशारा। या संपूर्ण प्रकाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, रस्त्यावर टाकलेले अडथळे तात्काळ हटवावेत, भविष्यात अशा बेजबाबदार कामांवर कठोर नियंत्रण आणावं। जर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर यापेक्षा भीषण अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची भीती नाकारता येत नाही। त्यामुळे आता तरी जबाबदार यंत्रणांनी कडक कारवाई करून नागरिकांचा जीव वाचवावा अशी जोरदार मागणी होते। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।